पुरुष व युवा ज्येष्ठ अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत कार्यक्रमाचा आनंद घेतला। तसेच या नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून समाजसेवक संजय भोसले यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांसाठी वाचनालय उभारण्यात आले असून ज्याचे लोकार्पण माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते लालफीत कापून करण्यात आले। यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले। तसेच या कार्यक्रमास माजी नगरसेवक आकाश मडवी, राजू कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे या कार्यक्रमावेळी निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। 9 दिवस चाललेल्या नवरात्री उत्सवानिमित्त गरबा व रास दांडिया तसेच वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेत आनंद घेतला। यावेळी विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे देण्यात आली। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांचे व महिला वर्गाचे व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात योगदान लाभले। याविषयी काही मान्यवरांनी बोलताना सांगितले। सायकॉलनी रहिवासी मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही लोकांनी नवरात्राचं आयोजन केलं होतं, इकडे राबवलं होतं आणि या कार्यक्रमात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद महिलांचा भेटला। फक्त महिलाच नव्हे तर मुलं मुली, लहान पोरं, म्हातारे लोक सुद्धा या कार्यक्रमात रात्री 12 पर्यंत आमच्यासोबत या लोकांनी आनंद घेतला गरब्याचा। व तसंच आमचे आदरस्तंभ माणिकजी चौगुले साहेब हे सुद्धा इथं उपस्थित होऊन आमच्या कार्यक्रमाचं लोकांनी शोभा वाढवली। तसंच आम्ही लोकांनी फॅन्सी कॉम्पिटिशन ठेवलं होतं, त्यामध्ये आम्ही लोकांनी पहिलं प्राईज 9 सोन्याचे नथ आणि नंतर लेडीज पर्स, मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इयरबड्स अशा बरेचसे आम्ही लोकांनी बक्षीस ठेवले होते। त्या माध्यमातून हा कार्यक्रम खूप चांगला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या टायमाला भेटलेला आहे। तसंच आता आमचं तुम्ही पाहत असाल की आता आमचं विसर्जन तयारी चालू आहे, तिथेही तुम्हाला प्रतिसाद बघायला भेटत असेल, तुमच्या मार्फत लोकांना बघायला भेटेल की कसा आम्हाला प्रतिसाद भेटतोय। आणि सर्वात प्रथम म्हणजे मी सर्व नागरिकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। जय महाराष्ट्र। माझं नाव अमित कांबळे, सायकॉलनी रहिवासी मित्रमंडळातर्फे तसेच संजय भोसले मित्रमंडळ यांच्यातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही यावर्षी सायकॉलनी रहिवासी मित्रमंडळ या ठिकाणी नवरात्रोत्सव आयोजन केलं होतं। याच्यामध्ये आपण इथं पाहत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला उत्साह भेटत होता लोकांचा। यामध्ये आम्ही लोकांनी 9 दिवस गरबा रास आयोजन केलं होतं। मोरिया म्युझिकल ग्रुप तसेच इतर डीजेचे देखील मनापासून आभार मानतो। त्यांनी या कार्यक्रमामध्ये त्यांना आम्हाला सहभाग दिलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आम्हाला मोठा सहभाग लागला तो म्हणजे आमचे विभाग प्रमुख माननीय संजयदा परशुराम भोसले यांच्या या कार्यामुळेच आम्ही आज हा कार्यक्रम करू शकलो। या कार्यक्रमामध्ये आम्ही 9वीला होम हवनाचा कार्यक्रम आयोजन केला होता, त्याचप्रमाणे महाप्रसाद व त्यानंतर फॅन्सी ड्रेस या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते। या फॅन्सी ड्रेसच्या कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांनी सर्व लहान मुलांना, महिलांना आवर्जून त्यांना बोलवलं होतं आम्ही इथे आणि ते लोक इथे येऊन आम्हाला त्यांचा प्रसाद देखील भेटला होता। याच्यामध्ये आम्ही त्यांना मुख्य आकर्षण म्हणून आम्ही सोन्याच्या नथी ठेवल्या होत्या 9 आणि आम्ही लोकांनी लकी ड्रॉ प्रमाणे सर्वांना दिल्या होत्या। त्याचप्रमाणे इतर काही पारितोषिक सुद्धा होते आणि यामध्येच आम्हाला असं वाटलं की अजूनही काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, समाजाला आपलं कायदा देणं असतं। या रूपाने आम्ही लोकांना नॉलेज भेटावं याकरिता वृत्तपत्र वाचनालयाचं उद्घाटन आपले शिवसेनेचे विरोधी पक्षनेता माननीय श्री विजय चौगुले साहेब यांच्या हस्ते आम्ही आज वृत्तपत्र वाचनाचं देखील उद्घाटन केलं आहे। त्यानंतर आज आपण पाहत असाल दशमी आहे, त्यामुळे दसऱ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि दसऱ्यानिमित्त आम्ही आज देवीचे विसर्जन म्हणून सुद्धा काढत आहोत। याच्यामध्ये आपण पाहतात की आम्हाला मोठा उत्साह देखील भेटत आहे। आपण आज पाहालच माननीय पत्रकारांच्या भेटीनेच की आम्हाला प्रत्येक दिवशी पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत आम्हाला कशा प्रकारचा उत्साह त्यांना भेटलेला आहे आणि आम्हाला हाच उत्साह दरवर्षी भेटावा हीच मी इच्छा जाहीर करतो आणि माननीय दादांचा आम्हाला असाच पाठिंबा राहावा हीच मी इच्छा व्यक्त करतो। तसेच यावेळी विसर्जन सोहळा देखील थाटामाटात व फटाक्याच्या आतिषबाजी संपन्न झाला। Bass.